ए लाव ना, आग लावा ना रे. तू बस समोरून. जा काड्या कुबड्या घेऊन ये जा. ह्याचे चाळे पाहू शकता तुम्ही, बघू शकता तुम्ही. भेटेल आज वाटते तुला पाण्यामधून तो मागून बबूल निघत होती. ये तर एक नवीन इन्व्हेन्शन कळलंय आम्हाला. ही सेल्फी स्टिक नाही, हा दांडा आहे. समर्थ ये उभा राहा. तुझा चेहरा दिसू दे सगळ्यांना. डोकं दुखायला. Did you cry when I found you in the night? Staying up till 5 a.m. Told me you and Jim were friends. Woke up in a burning home. Blame myself, I should have known. The still no place, sealed our fate, buried in the catacombs. Life we made, such a fucking waste of time. Said you love me till my heart decays. Kiss my darling, change my mind. Talks my heart online. हा माझा 17वा ब्लॉग आहे आणि मोतीबागला आम्ही डायरेक्ट सगळे भेटलो आणि तसंच निघलो. एक्झॅक्ट जिथं भेटायचं होतं तिथं ॲट अ टाइम सगळे पोहोचले आणि लगेच निघलो. नवीन जॅकेट घेऊन आलेला आहे हा. आणि होप आज मी थोडंसं चांगलं पोहन रोजच्या पेक्षा. एवढं कॉन्फिडन्स फक्त त्या काकामुळे आहे की ते मरू तर नाही ऍटलिस्ट. थंडीच वाजते तुला अजून पण. आता तो पाण्यात गेल की नाही वाजली. जाय मग. आता सगळे बिघडले. चूतिया बनाया तुमको. कटत नाही रे पाणी. नाही काढत पाणी देणे. तुला फास्ट हात मारले होते, पूर्ण जान लागली होती. हरीश कटला. हा मारतो विनर. खतरनाक सीन होतं उलट व्हायला. कसं काम करतो नेमकं ते यार, जबरदस्त आहे अरे. फर्स्ट टाइम बघितलं मी असं. एकदम मस्त. पण ते ओढायचं कसं आहे नेमकं, कुठून गेला किती ताण होते. तू हे ओढत होता का आता. कसं काढू. काहीच आयडिया नाही मला. हे काका इथे मॅगी बनवायले. थांब रे, एकदम फास्ट फास्ट नको टाकू. सगळे जाऊन जाईन एक सोबतच. थोडं कमी कमी झालं टाक. तुला गर्लफ्रेंड सोडून गेली का तुझी. असं उदासवारी करून बसलंय. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. काल म्हणते गल्ला फोडा लागा आणि भाऊचा गल्ला बॉक्स. ती मॅगी लय मोठी झाली राव. एवढी मोठी मॅगी झाली ती. चमचा चला धरा. ए घे, काय ना ये प्लेट. पैसे भेटेंगे. असं काय तुमच्या लाईफ मधलं जे तुम्ही आतापर्यंत कोणाला सांगितलं नाही.
धर्म संकट में डाल दिया आहे की नाही? कोणालाच नाही सांगितलं असं. लपून छपून नाही घेतलं. नाही ते तुमच्यासारखे लहान लेकरं मी करते. अशा प्रकारे आजपर्यंत काहीच खाल्लेलं नाही. हे थोडी येतं आम्ही बघत आहे ना आता. तशा लहानपणी बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत, हा मग पण त्यात आता त्या लक्षात नाहीये. नाही अशी एकतरी गोष्ट असेल जी लक्षात असेल तुमच्या. घाणेवाडी तलावात आम्ही पोहायला गेलो होतो. हम्म, मी माझ्या मुला एवढाच होतो. त्यावेळेस आम्ही 3 जण मित्र गेलो होतो. हम्म. खूप रिस्क घेऊन गेलो होतो तिथं. घरच्यांना तर कोणाला सांगितलंच नव्हतं. मग काही नाही, व्यवस्थित आम्ही पोहलो वरच्यावर आणि सुखरूप व्यवस्थित आलो. पण सांगितलं नव्हतं कोणाला. कोणालाच सांगितलं नव्हतं. पोट भरलं पण मन नाही भरलं. है की नाही? हा. ऐसी होती है फीलिंग. आता झोपायचं का इथं? चला एकदा पोहून यायचं का? एकदा पोहून येऊ चला मग कपडे घालू. मजा आली आज खरंच यार, प्रोग्राम खरंच. करून. मनापासून. आणि मला खेकड्याचं पाय सापडलं. 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 कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? आणि पोट भर मॅगी खाल्ली. आता जेवायचं काम घरी नाही. घेऊन जाण्यासाठी पण नाही उरली. हो हो, मार बेटा. मी जाऊन येतो. चल यायचं का घरात? अरे खरंच चालायचं. मन नाही भरलं त्याचं पाहू ना. खरंच पोहायच तुला? याचा अर्थ तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. तर इथे माझ्या 17 ब्लॉगची एंडिंग. तोपर्यंत सर्वांनी चॅनलला लाईक करा. सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि भेट- follow बी करा. हा. भेटूयात तुम्हाला पुढच्या. फॉलो करा. हा इंस्टाग्राम आयडी नंतर टाकणार आहे मी. तोपर्यंत लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि होत असेल तर शेअर पण करा. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाय. बाय.